सीएसआर कंपनीची सीआयडी चौकशी पुणे पोलिसांकडून केली जाणार आहे। त्यांचे व्यवस्थापक आणि मालक यांची सुद्धा तपास हा सगळा सीआयडी कडून आता होताना पाहायला मिळणार। मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता। वारंवार रोहितकडूनही ती मागणी होते, जयकडूनही ती मागणी झालेली, तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही मागणी आहे आणि त्याच्यात म्हणजे रोहितजी सातत्याने ती मागणी करतोय। जयच्याही मनातून ती 2 वेळा तुम्हीही सगळ्यांनी तुमच्या चॅनलवर दाखवलेली आहे आणि फक्त ती माझ्या घरातली 2 मुलं आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रातल्या असंख्य अजित दादा प्रेमींचीही ती मागणी आहे। पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहे, तुमच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे, आत्या म्हणून काय सल्ला द्याल? एकतर एक गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी जी मला सांगितली ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं। जेव्हा वेळ येईल बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं, कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसलाय तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो। त्याच्यामुळे खूप जबाबदारीचं काम आहे। तर आदरणीय पवार साहेबांना मला ती सांगितली होती आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की लोकसभा जेव्हा निवडून गेले ना तेव्हा मी पहिल्या दिवशी लोकसभा लढल्यावर आदरणीय पवार साहेबांनी मी नेहमी कारपूल करतो, ते एकाच गाडीतून पार्लमेंटला जातो, तर तेव्हा जात असताना जुन्या पार्लमेंटची बिल्डिंग होती आणि तिथे तो जिना आहे आणि तिथे कार्पेट आहे। गाडी एका मागे उभी होती आणि मला ते पोर्चमध्ये जाताना मला अजूनही तो दिवस आठवतो। मला म्हणले होते ही शिडी जो चढतेस ना तू, म्हटलं हां, तर मी म्हटलं हो मला माहिती आहे शिडी। म्हणले ऐक मी काय सांगतोय ती, ही शिडी जो चढतेस ना ही फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे तुला ही शिडी चढायची संधी मिळाली आहे। त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चढशील तेव्हा या गोष्टीची जाणीव ठेव की ही संधी तुला फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली। जोपर्यंत त्या भावनेशी इमानदार राहशील ही शिडी आयुष्यभर चढू शकतील। त्याच्यामुळे मला असं वाटतं पार्लमेंटमध्ये आम्ही जे कोणी जातो, लोकसभा असू दे किंवा विधानसभा, ही संधी आम्हाला कुणामुळे मिळाली ह्याची जाणीव ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करतो। जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून जर विचारलं तर प्रत्येकाला मी देते।